मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वाधिक ज्याची प्रतीक्षा होती ती म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात घोषणा केली। 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे आणि जे नियमित कर्जफेड ज्यांनी केलेली आहे त्यांना 50,000चं अनुदान देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे। परंतु या सर्व संदर्भात जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? कारण अवकाळी पावसामुळे गेल्या हंगामामध्ये जळगाव जिल्ह्यातील शेतकरी जो आहे तो होरपळून निघाला होता। त्यामुळे आता ही जी कर्जमाफी आहे, ही या कर्जमाफीवर शेतकरी समाधानी आहेत का? त्या निकषांवर समाधानी आहेत का? याबाबत आपण शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत। दादा, काय सांगाल? आज शेतकऱ्यांच्या संदर्भात एक मोठी गोष्ट झाली, कर्जमाफीची घोषणा झालेली आहे। आपण समाधानी आहात? समाधानी म्हणण्यापेक्षा कर्जमाफीची घोषणा झाली हे आनंद झाला, परंतु एक शेतकऱ्यांच्या मनात, संपूर्ण शेतकऱ्यांच्या मनात एक भीती आहे की निकषांच्या बाबतीत ही निकषांमध्ये कर्जमाफी अडकली जाईल का? मागच्या 2 वेळचा अनुभव पाहता विविध निकष लावून सरकार कमीत कमी लाभार्थी ठरवते, अशी व्यवस्था करते आणि त्यानंतर आता या वेळेला सुद्धा जी कमिटी असते त्यांनी विविध निकष न लावायचा सरसकट हा शब्द वापरला होता। मला वाटतं सरकारने आपल्या शब्दाला जागून जर सरसकट कर्जमाफी दिली तरच शेतकऱ्यांना होईल, कारण की 50,000 रुपये ही 5 वर्षापूर्वी सुद्धा दिलेले होते आणि आता पण 50,000, 2 लाखापर्यंत कर्जमाफी आतापर्यंत। मला वाटतं आताच्या महागाईच्या महिन्यात जिथं साधा क्लर्क 5 आकडी पगार घेतो आणि हा यांना कर्जमाफी द्यायचा आहे, कर्जमाफीकडून शेतकऱ्याची परिस्थिती सुधारली पाहिजे, तर मला वाटतं शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलाही बँकिंगचा नियम न लावता जो 12 महिन्याच्या हंगामाचा थकबाकीदार आहे तो थकबाकीदार त्याला 5 लाखापर्यंत कर्जमाफी आणि रेग्युलरवाला 1 लाखापर्यंत कर्जमाफी जर सरसकट दिली आणि याला निधी तातडीने उपलब्ध करून दिला तरच ही कर्जमाफी होणार आहे। नाही तर परत अर्धे वंचित, अर्धे लाभार्थी, अर्ध्यांच्या तक्रारी आणि पुन्हा दृष्टचक्र, पुन्हा कर्जमाफी असं चालू राहणार आहे। त्यामुळे मला वाटतं राज्याचं सरकारी संवेदनशील सरकार बोललं म्हणून बोललं तर तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या बाबतीत तातडीने विचार करून निकष जाहीर करावे व 1 महिन्यानंतर याचा फेराळ हवा घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या मागण्या प्लस काही करून 1 महिन्यानंतर फेडाव्यात। जे शेतकरी बसणार नसतील त्यांना पण बसवून येणाऱ्या हंगामापर्यंत प्रत्येक शेतकरी कर्जमाफीने आनंदित होईल। असं जर झालं तरच शेतकऱ्यांप्रती ऋण व्यक्त होतील, नाही तर पुन्हा एकदा परत असंच चालू आहे। पण आपण जे मागच्या वेळेस बघितलं की निकष इतके कठीण असतात की त्यात बरेच शेतकरी बसत नाही आणि त्याच्यामुळे बहुतांश शेतकरी हे कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहतात। काय सांगाल? निकष म्हणजे आता मागच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या कर्जमाफीच्या नंतर जी कर्जमाफी झाली नाही, परंतु तिथे मयत लोक होते, त्यांची KYC झाली नाही, KYC नंतर वारस लावून रिपोर्ट पाठवले गेले, तोपर्यंत कर्जमाफीची कारवाई बंद झाली। आज रोजी ते सुद्धा वंचित राहिलेले आहे, त्यांचं कर्ज परत वाढलं। मग अशी परिस्थिती होऊ नये, मागच्याहून पुढच्या शहाणा व्हावं म्हणून अशी परिस्थिती आपण वारंवार होऊ नये म्हणून निकष, माझ्या मते निकष जर योग्य पद्धतीने गेले, मयत असो की जिवंत, याला प्रत्येकाला कर्जमाफीचा लाभ जर मिळाला ज्याने कर्ज काढलेलं आहे तरच ही कर्जमाफी शेतकऱ्यांप्रती काहीतरी होणार आहे। अन्यथा आम्ही सांगितल्याप्रमाणे पुन्हा काहीतरी होत राहील। एकदा कर्जमाफीचा विषय संपवून शेतकरी प्रगतीपथावर जाईल, अन्यथा परत अशाच होत राहील। दादा, आपण काय सांगाल की हे जे 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे, निकष अद्याप स्पष्ट नाही आहेत, परंतु ही सरसकट जर कर्जमाफी झाली असती तर अधिकच बरं झालं असतं? हे बघा, ज्यावेळेस 2 लाखाची कर्जमाफी जाहीर झाली दुपारी, त्यावेळेस आम्हाला सुद्धा असा आनंद झाला की शेतकऱ्याची कर्जमाफी होती, परंतु त्याची जे बारकाईने निकष बघितले किंवा 25 सप्टेंबर 2025 पर्यंतचे, त्यावेळेस खरोखर त्याचे जे निकष बघितले ते बघून दुःख, मनाला एवढं दुःख झालं की शेतकऱ्यांविषयी आपल्या सरकारला काहीच जाणीव नाही आहे। कारण आजपर्यंत मी सुद्धा त्या 2 वेळेस त्या कर्जमाफीतून निसटलेला आहे, कारण की योग्य निकष लावायला ते IPS अधिकारी सांगतात आणि IPS अधिकाऱ्याला आधीच नोंदणी असते की तुम्ही 100 पैकी फक्त 20 लोक बसतील असा निकष काढा, आणि त्यामुळे जास्त लोक बसत नाही। आणि जे मयत शेतकरी आहेत त्यांचे कर्ज थकीत जे आहेत ते कर्ज थकीत आजपर्यंत जसे तसे त्यांची KYC होत नाही। बरं, अर्ज करायला गेले, आपण सोसायटीकडे गेले ते म्हणतात ऑफिसला जा, ऑफिसवाले म्हणतात सरकारकडे जा, सरकार तोपर्यंत विसरून जातं आणि ते शेतकरी आजपर्यंत सुद्धा थकीतच आहे, त्यांना काहीच लाभ नाही। तर शेतकऱ्यांना जर खरी कर्जमाफी करायची असली 31 मार्च 2026 पर्यंत जो शेतकरी थकीत आहे त्याला पूर्णतः कर्जमाफी झालीच पाहिजे। कारण की ज्याप्रमाणे तुम्ही आज दर 6 महिन्यात तुम्ही लेबर चार्जेस वाढवत आहेत, दर 6 महिन्यांना 300ची मजुरी तुमची आज 400 रुपये झालेला आहे, 6 महिने झाले की 400ची मजुरी तुमच्या माणसाला 500 रुपये झाली आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही, शेतकऱ्याची कर्जमाफी करत नाही। आज तुम्ही धंदेवाईकाचं कर्ज आहे ते तुम्ही कोटीने माफ करतात, त्या 5-5 कोटीचे कर्ज धंदेवाईकाचे माफ आहे, त्यांचा धंदाबुडीत दाखवला की ते माफ होतो आणि मग शेतकऱ्याविषयी का होत नाही असं? वास्तविकता माझा पूर्ण देश जो आहे तो शेतकऱ्यावर चालतोय, शेतकरी नसला तर देशच जगू शकणार नाहीये, मग शेतकऱ्याविषयी एवढी उदासीनता का?
तर शेतकऱ्याविषयी तुम्ही काहीतरी जाणून ठेवा आणि शेतकऱ्याला खरंच प्रगतीपथावर न्यायचं असेल तुम्हाला तर खरंच 31 मार्च 2026 ज्याचं कर्ज आहे त्याचं माफ झालंच पाहिजे. तो मयत असो किंवा हयात असो तरच तुम्ही सरकार चालवण्याला योग्य आहेत. दादा आपण काय सांगाल 50,000 जे नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी आहेत त्यांना 50,000चं अनुदान देखील जाहीर करण्यात आलेले काय 50,000चं अनुदान हे खूपच तुटपुंज स्वरूपाचं झालं. 50,000त काहीच होत नाही. पण एक वेळ अशी आहे की शेतकऱ्याकडून सरकारचं काहीच होऊ शकत नाही. आता इतर कर्मचारी त्यांना महागाई परवडेबल नसली, निर्णय मान्य नसला तर ते संपावर जाऊ शकतात आणि सरकारला वेठीस धरू शकतात. तसं सरकार हे शेतकऱ्यांना वेठीस धरलं जात नाही. यामुळे ते सरकार शेतकऱ्याला केव्हाही भागनेवाले की लंगोटी सही ह्याच प्रकारे ते अनुदान देत असतात. हे इतकंही तुम्हाला घ्यायचं असेल घ्या, अन्यथा काही करा. हाच सरकारचा धोरण राहिलेलं आहे. आता आपली मागणी काय आहे नेमकी सरकारकडे? आता नियमितवाल्यांना 50,000 जी आहे ती मागच्या 5 वर्षात सुद्धा ते 50च देत होते. आता सरकारनं कधी हे 50,000 मान्य केलं, शेतकऱ्यांना अमान्य असले तरी शेतकरी इतर कर्मचाऱ्यांसारखा संप करू शकत नाही. त्यामुळे सरकारला शेतकऱ्याचं काहीच एक हे होऊ शकत नाही. शेतकरी संप करून सरकारला वेठीस धरू शकत नाही. त्यामुळे सरकार शेतकऱ्याला जे मिळेल ते घ्या हे घेण्यास भाग पाडते आणि त्यांचे जे निर्णय आहे ते शेतकऱ्यांवर निर्बंधपणे, जसे इंग्रज भारत सरकार आपल्यावर जसे निर्णय दाबत होते तसं आताचे सरकार सुद्धा शेतकऱ्यांवर त्यांचे निर्णय लादत आहे. ह्या निर्णय इतके घेण्यास घ्या नाही तर त्यातून सुद्धा वंचित राहा असं हे करताय. सरकारने समजा कर्जमाफीची घोषणा करण्यापूर्वी जर शेतकरी प्रतिनिधी घेतले असते त्यांच्याशी चर्चा केली असती तर कदाचित चांगल्या प्रकारची कर्जमाफीच्या योजनेची आणखी घोषणा करता येऊ शकत होती का सरकारला? सरकारने प्रतिनिधी जे शेतकरी तेच प्रतिनिधी घ्यायला पाहिजे होते. IAS अधिकारी घेत आहे, त्यांचे कृषी अधिकारी घेत आहे, सहकारी तलाठी ते घेत आहे. त्यामुळे त्यांना ते स्वतः शेतकरी नसल्या कारणाने त्यांना शेतकऱ्याची जाणीव काय राहील. जो स्वतः शेतकरी त्यांना घ्यायला पाहिजे होते आणि मग तेव्हा ते कर्जमाफी जी आहे ती योग्य प्रकारे झाली असते. आपली काय प्रतिक्रिया आहे? आपली हे जे आता फडणवीस साहेबनं हे केलं ते मला खूप आवडलेलं नाही. मला हे 50,000 रुपये त्यांनी रेग्युलरला दिलंय आणि थकबाकीदाराला 2 लाख रुपये. हे आम्हाला काय, आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला आमच्या मालाचा भाव ठरवू द्या तुम्ही. तुमची कर्जमाफी आम्हाला नको, आमचा मालाचा भाव आम्हाला ठरवू द्या तुम्ही. आम्ही ठरवू, जसा उत्पादक दुसरा उत्पादक जसा मालाचा भाव ठरवतो तसा आम्हाला ठरवू द्या. आम्ही तुमच्याकडे कर्जमाफी मागायला येणार नाही आम्ही. निश्चितच आपण बघितलं की अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या आहेत. खरं म्हणजे कर्जमाफीची जी घोषणा होती राज्य सरकारमार्फत ती करण्याआधी कुठेतरी शेतकरी प्रतिनिधींना बोलवलं गेलं पाहिजे होतं, त्यांच्यासोबत चर्चा झाली पाहिजे होती आणि नंतरच मग कर्जमाफीची घोषणा केली गेली पाहिजे होती. दरम्यान आता कर्जमाफीची घोषणा जरी झालेली असली तरी निकषांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम दिसतो आहे. 50,000ची जी अनुदानाची रक्कम नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे ती कुठेतरी वाढवून दिली गेली पाहिजे. काही शेतकऱ्यांचं तर असं म्हणणं आहे की आम्हाला कर्जमाफी नको आहे, तुम्ही फक्त आमच्या शेतमालाला योग्य तो भाव द्या. आता राज्य सरकार या कर्जमाफीच्या संदर्भात शेतकऱ्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यावर नेमकं काही निर्णय घेते का हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव.